Hello student, today we are starting the next, that is the second lecture of this lesson, properties of the natural resources. Last time आपण कालच्या तासाला बघितलं तर स्टार्ट आपण केलेला होता हा लेसन ज्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज थ्रू ही प्रॉपर्टीज ऑफ एअर ही कन्सेप्ट आपण समजून घेत आहोत. ओके, प्रॉपर्टीज ऑफ एअरमध्ये आपण कार फुग्याची ॲक्टिव्हिटी बघितली, सिरिंजची पाहिली, त्यानंतर एका ग्लासवर सुद्धा कुंकर मारून फाउंटन ऑफ वॉटर कसं फॉर्म होतं आणि त्याच्याबद्दल थोडंसं आपण डिस्कस केलेलं आहे. तर आपण आता नेक्स्ट कन्सेप्ट बघणार आहोत. सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे व्यवस्थित. मी जसं वाचते आहे तसं तुमच्यासमोर पुस्तक असायला पाहिजे. पुस्तकात ज्या ओळीवर त्या शब्दावर तुमचं बोट असलं पाहिजे की जेणेकरून तुम्हाला त्या शब्दाचा उच्चार समजेल आणि त्याचप्रमाणे तुम्हाला जो शब्द अवघड वाटत असेल त्याचा अर्थही मी जिथे आवश्यक आहे तिथे मी सांगत जाईल तसा तुम्ही तो लिहून घ्यायचा आहे. आणि जर तुम्हाला त्यातही काही शंका असेल तर तुम्ही नक्कीच मला विचारायचं आहे. ओके, तर आपण बघूयात लेसन प्रॉपर्टीज ऑफ नॅचरल रिसोर्सेसमध्ये. ओके, आता ही पुढची ॲक्टिव्हिटी काय दिली आहे बघा. टेक आईस क्यूब्स इन अ ग्लास अप टू 3/4 ऑफ इट्स हाईट. एक आईस क्यूब घ्यायचे. आईस क्यूब म्हणजेच काय, बर्फाचे खडे असतात. आपण बर्फ लावतो ट्रेमध्ये, ते ट्रेमधलेच आईस क्यूब्स आपल्याला घ्यायचे आणि ते एका ग्लासमध्ये घ्यायचे. 3/4पर्यंत हाईटपर्यंत बघा इथं बाजूला दाखवला गेलेलं आहे त्याप्रमाणे तिथे घ्यायचे आहे. नाव ऑब्झर्व व्हॉट हॅपन्स, हाऊ डीड द वॉटर ड्रॉपलेट्स ॲपियर ऑन द आउटसाईड ऑफ द ग्लास. आता तुम्हाला इथे ऑब्झर्वेशन करायचं आहे. तुम्ही ही ॲक्टिव्हिटी सहजपणे घरात करू शकता. घरात आईस क्यूब असतील किंवा शेजाऱ्यांकडे कोणाकडे तर ते घेऊन या. एका आपल्या अर्ध्यापेक्षा जास्त ग्लास भरेल एवढे आईस क्यूब एका ग्लासामध्ये भरायचे आणि तुम्हाला जस्ट ऑब्झर्वेशन. तुम्हाला ऑब्झर्व करताना बघा काय काय ऑब्झर्व करायचं आहे. हाऊ डीड द वॉटर ड्रॉपलेट्स ॲपियर ऑन द आउटसाईड ऑफ द ग्लास. मग तुम्हाला थोड्या वेळाने काय दिसेल की बाहेरचा जो भाग आहे, जसे तुम्ही आईस क्यूब टाका बाहेरचा भाग जरासा ओलसर झालेला दिसेल. त्याच्यावर पाण्याचे थेंब, ड्रॉपलेट्स, वॉटर ड्रॉपलेट्स म्हणजे काय, पाण्याचे थेंब तुम्हाला त्याच्यावर आलेले दिसतील. ड्यू टू द आईस क्यूब्स इन द ग्लास द एअर सराउंडिंग द ग्लास कूल्स डाऊन. आता हे कशामुळे होतं आहे त्याचं आपण रिझन बघतोय पहा. ड्यू टू द आईस क्यूब्स इन द ग्लास द एअर सराउंडिंग द ग्लास कूल्स डाऊन. जे आईस क्यूबमुळे काय झाली, त्याच्या आजूबाजूला त्या ग्लासावर, त्याच्या ग्लासाच्या आजूबाजूला जी काही एअर होती, हवा होती, तर ती काय झाली, कूल्स डाऊन झाली. म्हणजे काय, थंड होत चाललेली आहे. ॲज द वॉटर म्हणजे ते आधी आपलं रोजच्या वातावरणामध्ये रोजचं काही ना काहीतरी तापमान, एक ठराविक तापमान आपल्या आजूबाजूला असतं. साधारण 26 ते 32पर्यंत आपलं आजूबाजूचं वातावरण. जेव्हा खूप थंडी असते तेव्हा 26पेक्षाही खाली तापमान जातं. आणि जेव्हा जरा जास्त गरमी होते, ऊन जास्त असतं तेव्हा काय आहे, 32पेक्षा जास्त आपल्या आजूबाजूचं तापमान हे वाढलेलं असतं. मग ते काही ना काहीतरी थोडंसं जे तापमान असतं त्या तापमानावर ते सुद्धा हे आईस क्यूबच्या आजूबाजूचं मात्र काय झालं आहे, आईस क्यूब्स तिथे ठेवल्यामुळे ते हळूहळू कमी होत चाललं. ॲज द वॉटर व्हेपर्स इन द एअर कूल्स डाऊन इट कंडेन्सेस. म्हणजे एअरमध्ये जे काही वॉटर व्हेपर होते, हवा काय होतं आहे, टेम्परेचरमुळे, तापमानामुळे वाफ तयार होते आणि त्या वाफेचं काय होते, ती कूल्स डाऊन म्हणजे पुन्हा ती काय होते, थंड होते आणि इट कंडेन्सेस पुन्हा त्यांचं संप्लवन होतं. कंडेन्सेशन म्हणजे काय, संप्लवन पद्धतीने संप्लवन होतं, पुन्हा त्यांचं पाण्यामध्ये रूपांतर होतं. अँड गेट्स ट्रान्सफॉर्म इन टू द वॉटर. म्हणजे काय होतं, ट्रान्सफॉर्म म्हणजेच काय, रूपांतर होतं त्यांचं पुन्हा पाण्यामध्ये रूपांतर. अँड इट इज धीस वॉटर. मग हे बाहेर जे आलेलं आहे ते आपण ठेवलेलं पाणी आहे का. जरी तुम्ही कोरडा ग्लास अगदी पुसून ठेवला तरी पण ते ड्रॉपलेट्स येणारच बर्फ ठेवल्यानंतर. मग ते ड्रॉपलेट कुठून आले, तर हे आजूबाजूच्या वातावरणातले जे काही वॉटर वेपर होते, जी वाफ होती तापमानातली, त्या वाफेचं काय झालेलं आहे, पाण्यात रूपांतर झालेलं आहे. आणि तेच पाणी काय, दॅट कलेक्ट्स ऑन द आउटर सरफेस ऑफ द ग्लास. आणि ते ग्लासच्या बाहेरच्या सरफेसवर आपल्याला कलेक्ट झालेलं दिसतं. द लेवल ऑफ द ह्युमिडिटी इज डिफरंट इन डिफरंट प्लेसेस. सिमिलरली द ह्युमिडिटी levels also changes from time to time during the period of a single day. त्याचप्रमाणे ह्युमिडिटी म्हणजेच काय आहे, तर आर्द्रताची जी लेवल आहे, पातळी आहे, ती डिफरंट ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी असते. डिफरंट म्हणजेच काय, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी असते.
सिमिलरली द ह्युमिडिटी लेवल्स ऑल्सो चेंजेस, त्याच्यामुळे त्याची पातळीसुद्धा वेगवेगळं, एखाद्या ठिकाणी थोडीशी थंड वातावरण असतं तर काही ठिकाणी थंड नसतं, त्याच्यामुळे त्याची पातळी ही वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी दिसून येते. ड्युरिंग द पिरियड ऑफ अ सिंगल डे, म्हणजे पिरियड ऑफ द सिंगल डे म्हणजे पूर्ण सकाळ, दुपार आणि संध्याकाळच्या वेळेसची जी आर्द्रता आहे हवेमध्ये असलेली ती आपल्याला बदलत असलेली दिसून येते. द लेवल ऑफ द ह्युमिडिटी ऑफ द एअर इज डिटरमाइंड बाय इट्स कॅपॅसिटी टू होल्ड वॉटर व्हेपर. जी ह्युमिडिटीची जी लेवल आहे, पातळी आहे एअरमधली, ती काय करते डिटरमाइन, ती आपल्याला काय सांगत असते, काय त्याच्यावरून लक्षात येतं. डिटरमाइन म्हणजे त्याच्यावरून आपल्याला असं लक्षात येतं की बाय इट्स कॅपॅसिटी टू होल्ड वॉटर व्हेपर. त्या ह्युमिडिटीमध्ये काय असतं, वॉटर व्हेपर होल्ड करण्याची, होल्ड म्हणजेच काय, धरून ठेवण्याची कॅपॅसिटी असते. कॅपॅसिटीचा अर्थ काय होतो, क्षमता असते. काय म्हटलं आहे बघा, द लेवल ऑफ द ह्युमिडिटी ऑफ द एअर इज डिटरमाइंड बाय इट्स कॅपॅसिटी टू होल्ड वॉटर व्हेपर. ड्युरिंग द नाईट ऑर ॲट डाऊन when the temperature of the air is low, its capacity to hold the vapor is less. मग जेव्हा रात्रीची वेळ असते किंवा पहाटे, डाऊन म्हणजे काय, पहाट, सकाळची, सकाळ होण्याच्या आधी जी 4 ते 6चा जो आपल्याला हे दिसतो तेव्हा उजेड असतो बघा, पण सूर्याचं दर्शन होतं का, नाही, ती पहाट असते. 6-6:30 नंतर आपल्याला सूर्याचं दर्शन होतं, मग तेव्हा ती सकाळ झाली. ओके, सूर्य उगवण्याच्या आधीचा जो काळ आहे त्याला काय म्हटलं जातं, पहाट असं, त्याला इंग्लिशमध्ये डाऊन असं म्हटलं जातं. मग तिथं त्यावेळेस काय असतं, त्यावेळेसची ही कॅपॅसिटी, त्याची ही क्षमता जी आहे ह्युमिडिटीची ती थोडीशी कमी असते ॲज कम्पेअर टू इतर, म्हणजे इतर सकाळी किंवा दुपारी मात्र त्याची क्षमता ही काय असते, जास्त असते. ॲट सच टाईम्स, ह्या वेळेस द एक्सेस वेपर इज ट्रान्सफॉर्म इन टू द वॉटर ड्रॉपलेट. आणि मग ह्या वेळेत काय होतं आहे, जे एक्सेस वॉटर वेपर आहे त्यांची कमी क्षमता असल्यामुळे त्या वेपरचं लगेच काय होतं, ते कंडेन्स होऊन जातात आणि वॉटर वेपरमध्ये त्यांचं ट्रान्सफॉर्मेशन होते. दिस इज व्हॉट वी कॉल ड्यू, आणि त्यालाच आपण ड्यू पॉईंट म्हणजे दव पडणे असं जे काय आपण म्हणतो, दवबिंदू तयार होणे, ह्यालाच आपल्याला काय म्हणता येईल, दवबिंदू आपण असं म्हणू शकतो. ओके, सकाळी सकाळी बघा तुम्ही ह्याच्या गाड्यांच्या काचांवर किंवा कुठे थंडीच्या दिवसात आपल्याला हे जास्त करून दिसून येतं, किंवा झाडांच्या पानांवर असे थेंब थेंब आलेले बघतो. आपल्याला वाटतं काय पाऊस पडून गेला की काय, तर पाऊस नसतो पडलेला, त्यावेळेस नसेल पाऊस पडला तरी पण ते जरी दिसत असतील तर ते काय असतात, ड्यू पॉईंट्स असतात, म्हणजे काय, दवबिंदू असतील. पाऊस नाही पडला आहे पण दवबिंदू काही वेळेस दिसून येतात आणि आपल्याला असं वाटतं पावसासारखं पडलं. इन द आफ्टरनून व्हेन द टेम्परेचर ऑफ द एअर इज हाय, संध्याकाळच्या वेळेस काय होतं आहे, आफ्टरनून संध्याकाळी होतं, टेम्परेचर ऑफ द एअर इज हाय म्हणजे दुपारच्या, संध्याकाळी नाही, सॉरी, आफ्टरनून म्हणजे दुपारी, जेव्हा वेन द टेम्परेचर ऑफ द एअर इज हाय द कॅपॅसिटी ऑफ द एअर टू होल्ड द मॉइश्चर ऑल्सो इन्क्रीजेस. त्याच्यामुळे एअरची जी मॉइश्चर म्हणजेच ह्युमिडिटी होल्ड करण्याची जी कॅपॅसिटी असते त्याला ती इन्क्रीज होते. मॉइश्चर, ह्युमिडिटी हे दोन्ही सारखे शब्द आहे. देन कम्पेअर टू इट्स फुल कॅपॅसिटी टू होल्ड वॉटर द प्रपोर्शन ऑफ द मॉइश्चर इन द एअर इज लेस अँड वी फील दॅट द एअर इज ड्राय. आणि त्याच्यामुळे त्याची ते वेपर काय आहे, होल्ड करून ठेवण्याची क्षमता जास्त असल्यामुळे आपल्याला काय वाटतं की पूर्णपणे एअर ही काय झाली आहे, ड्राय अशी आपल्याला जाणवायला लागते. ओके, द प्रपोर्शन ऑफ द वॉटर वेपर इन द एअर इज हाय ड्युरिंग द मान्सून अँड इन कोस्टल एरियाज. मान्सून सीझनला म्हणजेच काय, पावसाळ्यात आपल्याला काय दिसून येतं आहे, वॉटर वेपरचं प्रपोर्शन कसं असतं, एअरमध्ये हाय असतं. वी फील द डॅमनेस ऑर ह्युमिडिटी, त्यावेळेस आपल्याला असं मळब, ह्युमिडिटी, आर्द्रता असं इकडे असं मळब असल्यासारखं आपल्याला पावसाळ्यामध्ये बऱ्याच वेळेस जाणवून येतं. ओके, in summer wet clothes dry quickly but in the rains they do not. why this? so बघा, हा पण तुम्ही अनुभव घेतलेला असेल की समर सीझनमध्ये म्हणजे उन्हाळ्यामध्ये जर तुम्ही कपडे वाळत टाकलेले असतील बाहेर, आपण रोजचे धुतो कपडे, ते कपडे आपण दोऱ्यांवर वगैरे वाळत घालतो कट्ट्यावर, ते लगेच सुकतात बघा. पण जर आपण पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात कपडे वाळत टाकले तर त्याला सुकायला थोडासा वेळ लागतो. ओके, हवा पण नसेल, ऊन पण जास्त नसतं, त्याच्यामुळे काय होतं आहे, त्याला सुकायला वेळ लागतं. मग त्यालाही हेच कारण आहे की ह्युमिडिटी ते वॉटर वेपर काय आहे, धरून ठेवते आहे. कधी कोणत्या सीझनमध्ये, समर सीझनमध्ये वॉटर वेपरची कॅपॅसिटी, होल्ड करण्याची कॅपॅसिटी ह्युमिडिटीमध्ये तेव्हा जास्त असते. पण मान्सून सीझनमध्ये किंवा आपण म्हणू शकतो विंटर सीझनमध्ये त्यावेळेस काय होतं आहे,
त्याची कॅपॅसिटी कमी असते, त्याच्यामुळे आपल्या कपड्यांमध्ये असलेलं पाणी जे आहे ते शोषून पटकन घेऊ शकत नाही. जर ड्राय एअर असेल तर ते पटकन स्वतःमध्ये इव्हॉपरेट करून टाकतो. त्याच्यामुळे तिथे काय आहे, ती कॅपॅसिटी आपल्याला तिथे कमी असते मान्सून सीझनमध्ये किंवा विंटर सीझनमध्ये. पण समर सीझनमध्ये ती हाय असते, त्याच्यामुळे तिथे काय आहे, आपले क्लोथ्स हे पटकन ड्राय झालेले दिसतात. बघा, यूज युअर ब्रेन पॉवर, डीप अँड कॉर्क इन्व्हर्टेड एम्प्टी बॉटल. अनकॉर्क म्हणजे काय, तर झाकण नसलेली एक एम्प्टी रिकामी असलेली प्लॅस्टिकची बॉटल घ्या तुम्ही आणि ती डीप करा, पण उलट्या बाजूने करा. खाली तोंड आणि त्याचा वरचा भाग तोंडाचा भाग हा खाली असायला पाहिजे. ओके, इन अ स्लँटिंग पोझिशन. मग तिरकी, बघा इथं तुम्हाला चित्रामध्ये दाखवली, तिरकी अशी टाकत जा इंटू द वॉटर इन अ वाईड कंटेनर. मोठा एक असं बादली किंवा टप असा वगैरे घ्या आणि त्याच्यामध्ये किंवा असं काचेचं काही घेतलं तरी चालेल, की जेणेकरून तुम्हाला आतमध्ये एक्झॅक्टली काय होतं ते नीट दिसून येईल. व्हॉट यू ऑब्झर्व, तुम्हाला इथं ऑब्झर्व करायचं आहे. बघा तुम्हाला काय आणि काय, व्हॉट चेंजेस टेक्स प्लेस इन द बलून ऑन फिलिंग एअर इन इट. बघा, वी कम टू नो फ्रॉम द ॲक्टिव्हिटीज अबाउट द एअर हॅज प्रॉपर्टीज लाईक ऑक्युपाईंग द स्पेस, हॅविंग अ सर्टन व्हॉल्यूम, हॅविंग मास अँड वेट ऑल्सो. बघा, आपल्याला माहिती आहे की ॲक्टिव्हिटीज ज्या आपल्याला आता ह्या दोन सांगितल्या, एक आपल्याला पहिली काय सांगितले, इन्व्हर्टेड बॉटल असे पण झाकण नसलेली, त्याच्यामध्ये स्लँटिंग पोझिशन म्हणजे तिरक्या पोझिशनने डीप करायचे. आणि दुसरं बघा, व्हॉट चेंजेस टेक्स प्लेस इन अ बलून ऑन फिलिंग द एअर इन इट. जर आपण फुग्यामध्ये हवा भरली, तोंडाने भरली, कशी मशीनी भरली, कशाने पण भरली, पण हवा भरलेली आहे, तर त्याच्यामध्ये फुग्यामध्ये काय बदल होतो. तुम्हाला अगदी सोपं आहे, तुम्ही काय सांगणार, फुग्याचा आकार बदलतो. आणि इथे बघा आपल्याला ही ॲक्टिव्हिटी होताना दाखवलेली आहे. एअर इज अ मिक्सचर. का बरं, ह्याचा अर्थ काय आहे, त्यांच्यामध्ये काय काय प्रॉपर्टीज दिसून येतात, की एअर हॅज द प्रॉपर्टीज लाईक ऑक्युपाईंग द स्पेस, ती स्पेस जागा अडवून धरते, हॅविंग द सर्टन व्हॉल्यूम, हॅविंग मास अँड वेट ऑल्सो. एअर इज अ मिक्सचर ऑफ व्हेरी फाईन पार्टिकल्स ऑफ सम गॅसेस, डस्ट, स्मोक अँड मॉइश्चर. एअर हे काय आहे, एक प्रकारचं मिक्सचर आहे, मिश्रण आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला फाईन पार्टिकल्स दिसतील गॅसेसचे, डस्ट पार्टिकल म्हणजे धुळीचे कण दिसतील, स्मोक धूर दिसेल, त्याचप्रमाणे मॉइश्चरसुद्धा दिसेल म्हणजे ह्युमिडिटी दिसेल. वेन रेज ऑफ द लाईट falls on these minute particles, the particles spread the light in all the direction. जेव्हा रेज ऑफ लाईट म्हणजे सनलाईटचे रेज जर ह्या पार्टिकलवर पडले तर ते काय होतात, त्या रेजला पुढे जायला जागा मिळत नाही, ते काय करतात, डिस्टर्बन्स होतात, अडखळा येतो. पण अडखळा आल्यामुळे काय होतं, तर रे ऑफ लाईटची डायरेक्शन चेंज होते आणि मग ती सगळीकडे पसरल्यासारखी आपल्याला दिसून येते. अँड दिस नॅचरल फिनॉमिनन इज कॉल्ड एज द स्कॅटरिंग ऑफ लाईट. आणि हे जे फिनॉमिनन, हे जे त्या पार्टिकल्समध्ये आल्यामुळे रेजला जर पुढे जाता आलं नाही आणि ते जर सगळ्या डायरेक्शनला जर पसरलं तर त्या कन्सेप्टला आपण काय म्हणणार आहोत, स्कॅटरिंग ऑफ लाईट. स्कॅटरिंग म्हणजे स्प्रेडिंग, पसरणे असं आपण त्याला म्हणू शकतो. ओके, ही कन्सेप्ट तुम्हाला अजून पुढे 9वी-10वीला आणखीन डिटेलमध्ये आहेच. आता आपल्याला जस्ट त्याची इंट्रो घ्यायचा आहे. आता पुढचा आपण कन्सेप्ट बघतो, टेम्परेचर रेग्युलेशन. रेग्युलरचं जे काही टेम्परेचर आहे ते आपल्याला बघायचं. बघा, सगळ्यांचं लक्ष इकडं हवं आहे. द अर्थ रिसिव्स एनर्जी फ्रॉम द सन. बरोबर आहे, अर्थ काय करतो आहे, सनकडून सूर्याकडून एनर्जी घेतो, ऊर्जा घेतो, उष्णता ऊर्जा घेत असतो, हीट एनर्जी घेत असतो. दिस एनर्जी इज रिफ्लेक्टेड बाय द अर्थ इन द फॉर्म ऑफ द हीट. ही एनर्जी कशी असते, रिफ्लेक्ट होते, अर्थमध्ये आला आहे, अर्थवर काय होते, रिफ्लेक्ट म्हणजे अशी येते आणि पुन्हा जाते. रिफ्लेक्शन होणे म्हणजेच काय आहे, येऊन पुन्हा त्याला धडकून पुन्हा मागच्या दिशेने जाणे. जसं तुम्ही एखाद्या भिंतीवर आता बॉल टाकला तर बॉल जेव्हा टाकता तेव्हा तोच पुन्हा मागे तुमच्याच डायरेक्शनने जसा येतो तसंच इथे सुद्धा रिफ्लेक्शन होत असतं, पण ते कोणामार्फत, अर्थमार्फत, इन द फॉर्म ऑफ द हीट. द कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ द एअर सराउंडिंग द अर्थ such as water vapor, carbon dioxide absorb a part of this heat and give it to other constituent of the earth. पण जेव्हा तो अर्थकडे हे रेज येतात तेव्हा अर्थवर असलेले सगळे मग ॲनिमल्स असतील, ऑर्गॅनिझम्स असतील किंवा सगळे वॉटर वेपर, हे सगळे काय करतात, कॉन्स्टिट्युएंट ते काय करतात, ॲब्झॉर्ब करून घेतात ती हीट आणि मग बाकीची राहिलेली पुन्हा एअरमध्ये सोडून देतात. ॲज अ रिझल्ट द अर्थ सरफेस रिमेन्स वार्म. त्याच्यामुळे पूर्ण अर्थ सरफेस हा गरम, उष्ण, वार्म म्हणजे उष्ण झालेला, आपल्याला तापलेला दिसून येतो, वार्म झालेला दिसतो. ओके, अँड देअर बाय बिकम्स सुटेबल फॉर द लिव्हिंग वर्ल्ड ऑन द अर्थ. पण हे सुटेबल, हे खरं तर
ही उष्णता आपल्याला आवश्यक आहे, तरच आपण जीवन जगू शकतो, सर्वाईव्ह करू शकतो. एवढी उष्णता आपल्याला आवश्यक आहे. पण कधी कधी अति तापमान वाढतं तेव्हा मात्र आपल्याला असं वाटतं की काय बाई हा कशाला सूर्य आहे आणि असं वाटायला लागतं. पण आहे का, उन्हाळ्याच्या दिवसात आपल्याला इतकं गरम होतं, इतका घाम येत असतो, उष्णता ती उन्हाचे चटके बसत असतात आणि मग आपल्याला वाटतं काय सूर्य नकोच असायला पाहिजे. पण असं म्हणून चालेल का? नाही. सूर्य पण हा आपल्या जीवनातला सूर्याची ऊर्जा जी आहे त्या ऊर्जेसुद्धा आपल्याला एक महत्त्वाचा घटक आहे. आपल्या शरीरामध्ये उष्णता ऊर्जा ही असायला पाहिजे. लक्षात आलं? एक मिनटं, जरासं तो लेसन गेला बघा, थोडंसं थांबा, आपण थांबवूया. ओके, तर बघा थोडंसं हे झालं होतं. आपण बघूयात पुन्हा टेम्परेचर. बघा रेग्युलेशनमध्ये आपण पाहत होतो की जी उष्णता ऊर्जा आहे ती ऊर्जा कोण आहे, अर्थ म्हणजेच पृथ्वी ही काय करत असते, पूर्ण लिव्हिंग वर्ल्ड जे आहे पृथ्वीवरचं ते पूर्णपणे ॲब्झॉर्ब करून घेतं आणि त्याच्यामुळे ते आवश्यक आहे. उष्णता ऊर्जासुद्धा आपल्या जीवनामध्ये आवश्यक आहे. इफ देअर वर नो एअर ऑन द एअर द ॲव्हरेज टेम्परेचर ऑफ द अर्थ सरफेस वूड हॅव बीन व्हेरी लो. पण जर एअरच नसली असती तर मग आपलं टेम्परेचर खूप आपल्याला कमी असलेलं दिसून आलं असतं. म्हणजे एअर, हवा ही सुद्धा अतिशय आवश्यक आहे. आता पुढची कन्सेप्ट बघूया, ट्रान्समिशन ऑफ द साऊंड. आता साऊंडचं ट्रान्समिशन कसं, साऊंड म्हणजेच काय, ध्वनी, आवाज, त्याचं ट्रान्समिशन एकाकडून दुसरीकडे कसं होतं हे थोडक्यात दिले बघा. ऑल द साऊंड्स दॅट वी हिअर रीच अस थ्रू द सराउंडिंग एअर. पूर्ण आजूबाजूच्या एअरमधून आपल्यापर्यंत काय आहे, सगळा साऊंड आपण हिअर म्हणजे काय, ऐकू शकत असतो. द डेन्सिटी ऑफ द एअर ऑल्सो चेंजेस ड्यू टू द चेंज इन इट्स टेम्परेचर. आपल्या आजूबाजूची जी घनता आहे, डेन्सिटी घनता जी आहे एअरमधली ती काय आहे, चेंजेस, बदलत असते. कशामुळे? टेम्परेचर बदलत असतं त्यामुळे. इन विंटर द डेन्सिटी ऑफ द एअर इन्क्रीजेस. पण विंटर सीझनमध्ये, हिवाळ्यामध्ये काय होत असतं, ही डेन्सिटी वाढत असते. वी कॅन हिअर द विसल ऑफ डिस्टन्स ट्रेन क्लिअरली अर्ली इन द मॉर्निंग इन द विंटर. बघा थंडीच्या दिवसात अगदी सकाळी सकाळी जरी लांब, आपल्यापासून खूप लांब आहे रेल्वे स्टेशन, तरीसुद्धा इतर वेळेस आपल्याला जो आवाज ऐकू येत नाही तो मात्र हिवाळ्यात आपण काही वेळेस स्पष्टपणे ऐकू येऊ शकतो. कशामुळे? कारण त्यावेळेस काय आहे, ह्युमिडिटी ही भरपूर असते एअरमध्ये आणि त्याच्यामुळे तो आवाज आपल्यापर्यंत पटकन येतो. एअर इज युजफुल ॲज अ मीडियम फॉर द ट्रान्समिशन ऑफ साऊंड. त्याच्यामुळे एअर हे माध्यम अतिशय महत्त्वाचं आहे की ज्याच्यामुळे साऊंड, ध्वनी, आवाज हा एका ठिकाणाहून दुसरीकडे सहज जातो. आपल्याला आता हे थोडक्यातच दिलेलं आहे. आता बघूयात आपण प्रॉपर्टीज ऑफ द वॉटर. वॉटरच्या काय काय प्रॉपर्टी, एअरच्या आपण बघितल्या तशा आपण आता वॉटरच्या पाहणार आहोत. वॉटर ऑकर्स इन द, बघा आधी विचारले रेट्स रिकॉलमध्ये, व्हॉट आर द स्टेट्स इन द वॉटर इज फाउंड अँड व्हॉट इन्फरन्स विल यू ड्रॉ फ्रॉम द पिक्चर अलॉंग साईड. अजून एक बाजूला तुम्हाला पिक्चर दिलं आहे तर काय दाखवलं गेलं आहे, एक बॉल आहे त्याच्यात मला वाटतं पाणी भरलं होतं आणि तो आता जोरदारपणे दाबला आहे आणि त्याला असे होल पाडले, तर त्याच्यातून पाणी काय होतं आहे, सगळ्या डायरेक्शनला आपल्याला असं पडल्यासारखं दिसून येतं आहे. ओके, आणि त्याच्यामुळे वॉटरच्या स्टेट्स आपल्याला माहिती पाहिजे. वॉटरच्या स्टेट्स काय म्हणू आपण, बर्फ आहे, हो की नाही, पाणी म्हणजे सॉलिड स्टेट कोणती आहे वॉटरची, तर आईस, बर्फ. ओके, लिक्विड स्टेट कोणती आहे वॉटरची, तर वॉटरच, पाणीच आपलं नेहमी असतं ते. आणि वॉटरची थर्ड स्टेट म्हणजे गॅसियस स्टेट कोणती आहे, तर वॉटर वेपर. अशा ह्या वॉटरच्या 3 स्टेट आपल्याला दिसून येतात. वॉटर ऑकर्स इन लिक्विड स्टेट अंडर द ऑर्डिनरी कंडिशन्स. वॉटर इज अ फ्लूइड सबस्टन्स. वॉटर does not have its own shape but has a volume. It can pass through small holes or seep through very small gaps or cracks. आता बघा ह्या सगळ्या प्रॉपर्टी. वॉटर हा पहिले मुळात काय आहे, लिक्विड स्टेटमध्ये, आपण जे नेहमी वॉटर वापरतो ते लिक्विड स्टेटमध्ये आहे, पण ते अंडर ऑर्डिनरी कंडिशनमध्ये. म्हणजे समजा तर जर ते फ्रीजमध्ये नाही, फ्रीझरमध्ये नाही ठेवलं तर ते वॉटरच राहील. पण फ्रीजमध्ये ठेवायला गेलो, फ्रीझरमध्ये, तर त्याचा काय होणार आहे, तो सॉलिड स्टेटमध्ये जाईल. जर तो गॅसवर ठेवला तर तो काय होणार आहे, गॅसियस स्टेटमध्ये, त्याला हीट केलं तर गॅसियस स्टेटमध्ये जाईल. त्याचप्रमाणे वॉटर इज फ्लूइड सबस्टन्स. फ्लूइड सेमी सॉलिड म्हणजे घट्ट पण होतं आणि हा पण असा आहे. वॉटर डज नॉट हॅव इट्स ओन शेप. त्याला स्वतःचा असा काही शेप आहे का, नाही, पण त्याला व्हॉल्यूम मात्र आहे. तुम्ही 1 लिटरची बॉटल असेल तर 1 लिटरच पाणी त्याच्यामध्ये ठेवू शकता. त्याच्यापेक्षा 1.5 लिटर ठेवाल का 1 लिटरमध्ये मावेल का, नाही, ते ओव्हरफ्लो होईल, सांडून जाईल बाहेर. इट कॅन पास थ्रू स्मॉल होल्स. ते अगदी बारीक होल असेल तरी पण ते
लगेच कुठेही इकडून तिकडे जायला त्याला वेळ लागणार नाही. सीप थ्रू व्हेरी स्मॉल गॅप्स, छोट्या छोट्या गॅप्समधून सुद्धा ते बाहेर पडणार आहे. म्हणजे लिकेज असता कामा नाही, तर पाणी त्याच्यात भरून चालणार आहे का, तर नाही. वॉटर ऑकर्स इन लिक्विड स्टेट अंडर ऑर्डिनरी कंडिशन. हे झालं. ऑन पॉवरिंग द वॉटर इन अ ऑइल क्लॅडेड डिश, वॉटर डज नॉट स्प्रेड बट फॉर्म स्मॉल राऊंड ड्रॉप्स. व्हाय डज दिस हॅपन. म्हणजे जर आपण वॉटर पॉवरिंग केलं इन अ ऑइल क्लॅडेड डिश, हे जर त्याच्यात तेल आहे ऑलरेडी आणि त्याच्यात मग आपण थोडंसं अजून पाणी टाकलं, तर तिथं वॉटर स्प्रेड होत नाही, पण त्याच्याऐवजी त्याच्यावर असे छोटे छोटे ड्रॉप येतात. थोडंसं आता एका छोट्याशा वाटीत थोडंसं 1 चमचाभर तेल घ्या, त्याच्यावर छोटे पाणी असं शिंपडा, तर तुम्हाला काय दिसतील बघा, त्याच्यावर असे ड्रॉपलेट तयार झाले. ते स्प्रेड होणार नाही. का बरं. ऑइल आणि वॉटर हे कधीही मिक्स होऊ शकत नाही, मिक्सचर होऊ शकत नाही, ते सेपरेटच आपल्याला थर तुम्हाला दिसणार आहे. ट्राय दिस बघा, अजून दाखवलं. टेक अ प्लॅस्टिक बॉटल मोर दॅन हाफ फुल ऑफ वॉटर, थोडंसं त्याच्यामध्ये फुल ऑफ वॉटर, थोडंसं अर्ध्यापर्यंत पाणी घ्या त्याच्यात. मार्क द वॉटर लेवल ऑन द बॉटल, त्याची लेवल काय आहे ती आपण त्याला असं मार्किंग करून ठेवा, खूण करून ठेवा तिथं. कीप दिस बॉटल अपराईट इन द फ्रीझर फॉर मेकिंग आईस, आणि त्याचं आईस तयार करण्यासाठी फ्रीझरमध्ये ठेवून द्या. ओपन द फ्रीझर आफ्टर अ कपल ऑफ अवर्स, काही 1-2 तासांनी ते उघडा. अँड ऑब्झर्व यू विल सी द वॉटर हॅज चेंज इन टू आईस, तुम्हाला दिसेल सगळं पाण्याचा बर्फ झालेला आहे. नोट द लेवल ऑफ आईस, त्यावेळेस आईसचा लेवल, आईस कुठपर्यंत तयार झाले ती पण लेवल बघा. यू विल फाइंड दॅट द आईस लेवल इज हायर दॅन द वॉटर लेवल बिफोर फ्रीझिंग. म्हणजे आता आपण आधी जे नुसतं वॉटर लेवलला मार्किंग केलं होतं त्याच्यापेक्षाही वरती लेवल आईसची गेलेली असणार. का, ह्याचा अर्थ काय झालं आहे, आईस तयार होताना त्याने आणखीन जागा घेतली, व्हॉल्यूम त्याचा इन्क्रीज झालेला आहे. ॲज द वॉटर फ्रीजेस टू फॉर्म आईस इट एक्सपांड्स अँड इट्स व्हॉल्यूम इज increases on freezing. How much was the increase in the volume of water? It what proportion did the water increases. जसं आपण वॉटर त्याच्यामध्ये व्हॉल्यूम ऑफ वॉटर वाढवू त्याप्रमाणे ते काय होणार आहे, त्याची लेवल ही इन्क्रीज होत जाणार आहे. आता बघा दुसरी ॲक्टिव्हिटी दिली आहे. टेक अ बकेट ऑफ वॉटर, ड्रॉप बादलीभर पाणी घ्या, थोडंसं इथं दाखवल्याप्रमाणे. ड्रॉप मेनी डिफरंट काइंड्स, त्याच्यामध्ये काही टाकून बघा. पेन्सिल टाका, खोडरबर टाका, शॉर्पनर बघा इथे दाखवले आहे. तसं वेगवेगळ्या तुमच्याकडे छोट्या छोट्या ज्या वस्तू असतील त्या टाकून बघा. तर त्याच्यातलं तुम्हाला काय दिसतील, काही फ्लोट झाल्या तर काही सिंक. मेक अ सेपरेट लिस्ट ऑफ आर्टिकल विच सिंक इन द वॉटर अँड दोज द फ्लोट ऑन द प्लेट. कोणत्या कोणत्या तरंगल्या आहेत त्या बघा, कोणत्या खाली तळाशी गेल्यात का त्या बघा. का झालं असेल ह्याचा विचार आपण करत राहायचं आहे, कारण पुढे आपल्याला त्याचं उत्तर मिळणार आहे. थोडंसं तुमच्याकडून सुद्धा उत्तर आलं पाहिजे. टेक सम वॉटर इन अ पॉट, अजून तिसरी ॲक्टिव्हिटी आहे. एका पॉटमध्ये वॉटर घ्या. ॲड फ्यू पीसेस ऑफ आईस, बघा इथे दाखवले तसं आईसचे तुकडे टाका 2-3 त्याच्यामध्ये. ऑब्झर्व वॉट हॅपन्स, काय दिसतंय बघा, आईसचे तुकडे इथे आपल्याला तरंगताना दिसते. व्हाय डू वी सी द आईस फ्लोट ऑन द वॉटर, का बरं आपल्याला आईस फ्लोट होतात दिसले. आईस इज लायटर दॅन द वॉटर, ह्याचा अर्थ काय झाला आहे, आईस हा हलका आहे पाण्यापेक्षा. वेन वॉटर फ्रीजेस टू फॉर्म आईस इट बिकम्स लायटर दॅन द ओरिजिनल लिक्विड. वेन वॉटर फ्रीजेस दॅट इज when it transforms into the solid form, its volume increases. Therefore, the density of the ice is less than that of the water. That is why the ice floats on the water. डेन्सिटी बघा काय म्हटलेलं आहे, डेन्सिटीची व्याख्या आपण आता बघूयात घनतेची. डेन्सिटी म्हणजे काय आहे, घनता. The interrelation between the volume and the mass of the substance, the space occupied by the substance is its volume, and the store of the matter is इन द सबस्टन्स इज इट्स मास. बघा इंटर रिलेशन जे आतल्यात त्यांचा जो सहसंबंध संबंध आहे बिटवीन द व्हॉल्यूम अँड मास, त्यांचा व्हॉल्यूम आहे आणि मास त्यांचं वजन आणि त्यांचा आकार, हे दोन्ही पण त्यांच्यामध्ये काय असतं, द स्पेस ऑक्युपाईड बाय अ सबस्टन्स इन इट्स व्हॉल्यूम. स्पेस जी ऑक्युपाईड होते त्याला व्हॉल्यूम म्हणतो, आणि त्याच्यामध्ये जे काही स्टोअर आहे त्याच्यामध्ये जे कंटेंट आहे ते त्याचं मास आहे. मग म्हणून डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. मास इज मेजर्ड इन ग्राम्स अँड व्हॉल्यूम इन द क्युबिक सेंटीमीटर. ग्रॅममध्ये मास म्हणजे वजन हे मास ग्रॅममध्ये मोजलं जातं, तर व्हॉल्यूम म्हणजे आकारमान हे कशामध्ये, क्युबिक सेंटीमीटरमध्ये, सेंटीमीटरमध्ये त्याचं आकारमान मोजलं जातं, किती आकाराचा होता किती नाही हे असं. डेन्सिटी म्हणून काय म्हटलं जाते, डेन्सिटी ग्रॅम पर सी सी, क्युबिक सेंटीमीटरला सी सी शॉर्ट मग. हेन्स द ग्रॅम पर सी सी इज द
काय आहे युनिट ऑफ द डेन्सिटी. इफ द मास ऑफ 1 liter ऑफ वॉटर इज 1 kilogram, देन व्हॉट इज द डेन्सिटी ऑफ द वॉटर. जर 1 liter वॉटर असेल आणि त्याचं काय आहे 1 kilogram एवढं मास असेल, हे असेल मास असेल, तर मग आपल्याला किती येईल डेन्सिटी त्याची वॉटरची हे आपल्याला करून बघता येऊ शकतं. पण क्युबिक सेंटीमीटर आपल्याला मध्ये त्याचं युनिट कन्वर्ट करून घ्यावं लागेल. ओके, आपण हे बघूयाच यात पुढे एक्सरसाइज करताना. आता ही पुढची ॲनालिसिस बिहेवियर ऑफ वॉटर हे आपण पुढच्या तासाला पाहणार आहोत. ओके.